नमस्कार. इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन संवाद गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करत आहोत प्रबोधन संवादचा आजचा हा 15वा भाग. आजचे आपले वक्ते आहेत डॉक्टर मिलिंद वाटवे. विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रत्येकाला हे नाव परिचित आहे. त्याबरोबर मराठी साहित्य वाचणाऱ्यांनी त्यांचं आरण्यक हे पुस्तक नक्की वाचलं असेल. त्यांनी लिहिलेल्या गझलाही ऐकल्या असतील. सर पूर्वी पुण्यातील गरवारे महाविद्यालयात शिकवायचे आणि नंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन आणि रिसर्च या संस्थेत काम करत आणि आता रिटायर झाले. वैज्ञानिक दृष्टिकोन कसा असावा हेही सर विज्ञानाच्या बरोबरच शिकवायचे. त्यातला मायक्रोबायोलॉजी किंवा सूक्ष्म जीवशास्त्र हा सरांचा मुख्य विषय. पण सरांनी इकॉलॉजी, इव्होल्युशनरी बायोलॉजी म्हणजे उत्क्रांतीशास्त्र याच्यातही अनेक गोष्टीत मूलभूत संशोधन केलेलं आहे. मधुमेह, रक्तदाब ह्याच्यासारखे आजार हे कसे टाळता येतील हे त्यांनी केलेल्या संशोधनातून लक्षात आलं आणि त्याच्यावर आता एक नवीन उपचार पद्धतीच निर्माण झालेली आहे. आपण गेले 5 महिने काही बंदिस्त वातावरणात राहिलेलो आहोत आणि आता अनलॉकिंगची प्रक्रिया चालू झाली आहे. तर खरं तर आपण मोकळे झालो. पण जसं एखाद्या पिंजऱ्यातून बाहेर पडताना पक्षाला भीती वाटत असेल, तसे बहुतेकांना घराच्या बाहेर पडतानाच थोडी भीती वाटते. कारण तो नक्की करोना होता कसा, तो गेला की नाही, या सगळ्या गोष्टी अजून आपल्याला कळलेल्या नाहीयेत. ते कळण्यासाठी आणि या पुढच्या जगात आपण कसं राहायचं, कसं वागायचं, याच्यासाठी मला वाटतं त्याच्यामागचं विज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून आज मुख्यतः सरांच्यासाठी आपण हा संवाद ठेवलेला आहे, की सर या करोनाकडे विज्ञानातून आम्हाला कसं बघता येईल. या करोनाची तुम्ही थोडक्यात आम्हाला ओळख करून द्याल का? हा विषाणू नक्की कसा होता, कसा आहे, हेही सांगाल का? हो, करून. तर हल्ली गेल्या काही महिन्यामध्ये या अशा मीटिंग सवय करावी लागते. मला स्वतःला लोकांशी बोलायला खूप आवडतं, पण समोर चेहरे दिसले तर त्यात आणखी मजा येते. आणि दुसरं म्हणजे कधी थांबायचं हे जांभळ्यामधून ठरवता येतं. तर या दोन्ही गोष्टी आता शक्य नाही. पण विषय इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे मला बोलायला मजा येईल हे नक्की. तुम्हाला ऐकायला मजा यावी अशी अपेक्षा मी जरूर करतो. व्हायरस लोकांना बायोलॉजिकल व्हायरसेसपेक्षा कम्प्युटर जास्ती माहिती आहे. म्हणजे मागे मी एका मायक्रोबायोलॉजीच्या मीटिंगला गेलो होतो आणि तिथे एका बाईंनी व्हायरसेसही ही एक 20 वर्षापूर्वी आहे, म्हणजे त्यावेळी डेटाबेसेस वगैरे ही गोष्ट नवीन होती. तर त्यावेळी एका बाईंनी आपला अनुभव सांगितला की त्या एक व्हायरसेसचा डेटाबेस बनवत होत्या. आणखीन त्या व्हायरसेसचा डेटाबेस बनवत आहे म्हटल्यानंतर त्यांच्याकडे ज्या काही एन्क्वायरी झाल्या त्यातल्या 2/3 कम्प्युटर व्हायरसेस होते. मग शेवटी म्हणले की मी वरती बायोलॉजिकल व्हायरसेस अशी एक मोठी साईन लावून टाकली त्यामध्ये याच्यावर. पण मग त्याच्यावर यश आले, हो देर आर व्हायरसेस टू. तर खरं तर हे व्हायरसेस आपल्या आजूबाजूला कायम असतात. सर्वच प्रकारचे सूक्ष्मजीव, सर्व प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम ते आपल्या शरीरामध्ये, शरीरावर, हवेमध्ये, पाण्यामध्ये हे सगळीकडे असतात. त्यातल्या सगळ्यांनी आणि आपल्याला नेहमीच काही आजार होतो असं नाही, पण अधूनमधून होत राहतो. तसे नवीन व्हायरसेस सुद्धा अधूनमधून येत राहतात. ते व्हायरस हे मायक्रोब्स मधले सुद्धा सूक्ष्मातले अत्यंत सूक्ष्म जीव आणि नेहमीच परजीवी असणारे. याचं कारण बॅक्टेरियांना स्वतःचं लाईफ असतं, तसं व्हायरसेसना स्वतःचं लाईफ नाही. ते तुमच्या शरीरात शिरल्यानंतर, तुमच्या मध्ये शिरल्यानंतर त्या पेशीची यंत्रणा वापरूनच त्यांचं काय जे काय रेप्लिकेशन होतं ते सगळं होतं. त्यामुळे साध्यात साधे संन्यास स्वतःचं काही बाळगायचं नाही. आणि मग तुका म्हणे संन्यासी माध्यानीला तोंडवासी, हे खरोखर तुकारामांचं ये बरं काय, सोनं पण हे विनोदी म्हणायचे. तर तसं व्हायरसेसचं असतं की त्यांचं सगळं जीवन हे दुसऱ्यावरती अवलंबून, स्वतःचं काही नाही. त्यामुळे अर्थातच हे परजीवी, आणखीन त्यामुळे त्यातल्या बहुतेकांकडून यानं त्या स्वरूपाचे रोग होतात. आणि नवीन व्हायरस ही गोष्ट सुद्धा नवीन, म्हणजे आपण उत्क्रांत झालोय हे माहिती आपल्याला, सगळ्या ज्या जाती आहेत त्या मधून आल्या. आता उत्क्रांती ही काही
एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही, त्यासाठी शेकडो पिढ्या, हजारो पिढ्या जाव्या लागतात, तेव्हा काहीतरी नवीन उत्क्रांत होतो. पण यांच्या शेकडो पिढ्या म्हणजे काय हो, यांची एक पिढी ही काही मिनिटाची ते काही तासाची. त्यामुळे त्यांच्या शेकडो पिढ्या, हजारो पिढ्या म्हणजे आपले काही दिवस किंवा आठवडे. त्यामुळे त्यांच्यामध्ये बदल होणं किंवा नवीन जात उत्क्रांत होणं हे सुद्धा सारखं घडत असतं. म्हणजे आपल्या एका आयुष्यामध्ये त्यांच्यामध्ये उत्क्रांतीचे अनेक टप्पे पार पडत असतात. आणि त्यामुळे माणसाचा एक आयुष्यामध्ये तो अनेक नवीन व्हायरसेस असतात. बॅक्टेरियामध्ये सुद्धा अनेक बदल आपल्या आयुष्यामध्ये झालेले आहेत. म्हणजे जी अँटीबायोटिक्स ही 1960च्या दशकामध्ये होती, ती 80च्या दशकामध्ये चालेनाशी झाली, कारण त्यांच्यामध्ये तो रेजिस्टन्स इव्हॉल्व्ह झाला. तर हे अत्यंत रॅपिडली इव्हॉल्व्ह होणारे, त्यामुळे कायम नवीन जाती, नवीन स्वरूप घेऊन येणारे असे जीवाणू आहेत. आणि ते आपल्या परिसराचा एक भाग आहे. हे काही संकट नाही, ते असणारच आपल्या बरोबर, कायमच असणार. सर, बॅक्टेरियामध्ये चांगले बॅक्टेरिया, वाईट बॅक्टेरिया किंवा माणसाला चांगले, माणसाला हानिकारक असतात, तसे व्हायरसेस मध्ये पण असतात का? व्हायरसेस मध्ये चांगले व्हायरस ऐकिवात नाही, पण निरुपद्रवी आहे. म्हणजे आपल्या शरीरावर आणि शरीरामध्ये सुद्धा यानं स्वरूपामध्ये व्हायरसचं अस्तित्व असतं. पण ते व्हायरस नेहमीच दुसऱ्याच्या मध्ये वाढत असल्यामुळे ते कोणाला तरी इन्फेक्ट करतात. पण तो इन्फेक्ट करणार जर का आपला शत्रू असेल, तर तो शत्रूचा शत्रू तर आपला मित्र. या नात्याने काही व्हायरसेस हे आपले मित्र असतात. म्हणजे रोगकारक बॅक्टेरियावरती त्यांचे व्हायरस सोडून बॅक्टेरियाचा कंट्रोल कसा करता येईल ह्याच्यावरती संशोधन केलं आहे आणि चालू आहे. अजूनपर्यंत ते प्रत्यक्षात क्लिनिकली आलेलं नाही, परंतु लोकांचं म्हणणं आहे असं आहे की व्हायरसेसचा उपयोग करून तुम्हाला काही बॅक्टेरियावरती नियंत्रण मिळवता येईल. तेव्हा अशा तऱ्हेने ते मित्र होऊ शकतात. आणि हा जो स्पेसिफिक करोना व्हायरस आहे, हा किती नवीन असेल किंवा काही त्याचा अंदाज आहे का? कारण मला आठवतंय की जेव्हा हे व्हॉट्सअप मेसेजेस येतात, तर त्यात एक आलं होतं की हा पहा ऍस्ट्रिक्स मध्ये हा आहे, त्याच्यामध्ये एका कॅरेक्टरचं नाव हे करोना व्हायरस आहे, की तो त्यातला एक रोमन माणूस आहे. तर मग जर का माहिती होता हा, तर हा आता का असा नवीन आपल्याला त्रासदायक झालेला आहे? याचं कारण असं की करोना व्हायरस हे एका फॅमिलीचं नाव आहे, ते एका व्हायरसचं नाव नाही. आणि त्यामुळे करोना व्हायरस मध्ये अनेक त्यापैकी कित्येकांनी आपण कधीतरी इन्फेक्ट झालेलो पण असतो. हा एक रेस्पिरेटरी व्हायरस आहे, म्हणजे सर्दी, खोकला, ताप असं आपण जे म्हणतो स्वरूपाचं इन्फेक्शन नेहमी होतं. आणि त्या एका फॅमिलीमध्ये किती जाती आहेत माहित नाही, काही जाती पण असतील. तर ही जात नाही, म्हणजे करोना व्हायरस जुनाच आहे, पण ही स्पेसिफिक जात, ज्याला आता SARS-CoV-2 या नावाने ओळखलं जातं आणि या साथीला कोविड नावाने ओळखलं जातं, ही जात वेगळी आहे. करोना व्हायरस नवीन नाही. पण आता नवीन जात येणं ही गोष्ट सुद्धा नवीन नाही. मगाशी म्हटलं तर नवीन नवीन व्हायरसेस तयार होत असतात. आणि यापूर्वी काय इतिहास खूप इंटरेस्टिंग आहे. तर आता करोना व्हायरसच्या बाबतीत बोललं गेलंय की 100 वर्षापूर्वी तो हे आला 1919-20 साली स्पॅनिश फ्लू आला आणि त्याने जगभर खूप धुमाकूळ घातला. त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झा साथी काही काळ येत राहिले. जिम कॉर्बेटनी या फ्लू साथीबद्दल खूप इंटरेस्टिंग गोष्टी लिहिल्या. त्यांनी असं म्हटलंय की या फ्लूमुळे काही वाघ आणि बिबटे नरभक्षक झाले. तर माणसातल्या फ्लूचा आणखीन वाघ नरभक्षक होण्याचा काय संबंध? तर तो संबंध त्याच्या मते असा आहे की त्यावेळेला या फ्लूनी इतकी माणसं मेली भागामध्ये की इतक्या माणसांवरती अंत्यसंस्कार करणं लोकांना अशक्य झालं आणि त्यामुळे अनेक प्रेत लोकांनी केवळ डोंगरावरून दरी करून दिली. ही मेलेली माणसं ही प्रेत खाऊन वाघ आणि बिबट्यांना माणसाची चटक आली आणि त्याच्या नंतर अचानकपणे मॅन इटरचं प्रमाण वाढलं. हे जिम कॉर्बेटनी हे एकमेव उदाहरण नाही, कारण असं रेकॉर्ड आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रह्मदेशामध्ये जे जपानी आणखीन ती आझाद हिंद सेना पण आली आणि ब्रह्मदेशामध्ये जे वॉर झालं तो खूप घनदाट जंगलात
त्याच्यामध्ये मेलेली माणसं सापडणं सुद्धा अवघड होतं. त्यामुळे सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये आताच्या म्यानमारमध्ये कित्येक प्रेत अशीच राहिली. त्याच्यानंतर तिथे पण मॅन इटरचं असं एक मोठं सर्ज आल्याचं उदाहरण आहे. मग आणखीन एक मॅन इटिंग लायन हे वेगळ्या प्रकारच्या रोगामुळे आले. तर तो व्हायरस माणसाचा नव्हता, तो व्हायरस होता अंगोलेटचा, म्हणजे खुरवाल्या प्राण्यांचा. आफ्रिकेमध्ये अँटिलोपच्या खूप जाती आहेत. तर रिंडर पेस्ट आणि FMD मुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आफ्रिकेमध्ये प्राणी मेले की नॅचरल प्रे मिळेन असं झाल्यामुळे तिथले काही सिंह मॅनिटर झाले. म्हणजे इतिहासामध्ये साथीच्या रोगाची खूप वेगवेगळी असोसिएशन्स आहेत. खूप महत्वाचं आणखीन एक असं आहे की आता युरेशिया, युरोप, एशिया आणि आफ्रिका याला ओल्ड वर्ल्ड, आणखीन अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे नंतर कोट अनकोट सापडले. ओके, तर तिथे माणसं होतीच त्याच्या आधी, पण ह्या खंडांपासून तोडली गेलेली होती. तर ज्या वेळेला युरोपियन लोकांनी या नवीन खंडांचं कॉलनायझेशन केलं त्यावेळी युरोपियन लोकांबरोबर स्मॉलपॉक्स व्हायरस गेला आणि या स्मॉलपॉक्सनी तिथलं जे नेटिव्ह पॉप्युलेशन होतं 95% मारलं. 95% आकडा 95% लोक देवीनी मेले. आता जसं युरोपियन लोक तिकडे गेले तसं युरोपियन लोक आले, आफ्रिकेतल्याही कित्येक देशांमध्ये गेले. पण आज आशियातलं किंवा आफ्रिकेतलं पॉप्युलेशन पाहिलं तर गोरा माणूस तुम्हाला दिसत नाही, किंवा झालं कुठेतरी दिसतो. अँग्लो इंडियन्स काही फॅमिली भारतात राहिल्या, पण इथं गोरा माणूस दिसत नाही. आणि जर का तुम्ही अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियामध्ये गेलात तर तिथलं नेटिव्ह दिसत नाही. याचं कारण व्हायरसेसमध्ये आहे. देवीनी तिथे खूप मोठ्या प्रमाणावरती माणसं मारली, नेटिव्ह खूप कमी संख्येने राहिले आणि मग जे पॉप्युलेशन तिथे आलं ते सगळं गोऱ्या लोकांचं. याच्या उलट गोरे लोक ज्या वेळेला आशियात किंवा आफ्रिकेत आले त्यावेळेस त्यांना इतरांनी खूप त्रास दिला. म्हणजे मी मागे एकदा एडिनबराला गेलो होतो आणि मला ज्यांना भेटायचं होतं त्यांना भेटायला काय 2-3 तास होते. तर मी तिथल्या एका चर्चमध्ये गेलो आणि मला वेळ होता म्हणून मी इकडे तिकडे बघत होतो. तर तिथं एक 150 वर्ष जुनी एक अशी कोनशिलासारखी होती, ते इन्स्क्रिप्शन होतं. त्या इन्स्क्रिप्शन मध्ये असं लिहिलं होतं की भारतामध्ये 1857 साली झालेल्या युद्धामध्ये आमच्या गावात एवढे लोक गेले होते, तर ते काय शहीद झाले किंवा जे काय असेल त्यांना ती श्रद्धांजली होती. आणि त्याच्यामध्ये कोण कशाने मेलं याची यादी होती, नावं पण होती. आणि ते वाचताना असं लक्षात आलं की ह्याच्यापैकी युद्धामध्ये फक्त 1/3 मेले, बाकीचे जे मेले ते ट्युबरक्युलोसिस, देवी, आणखीन याने मेले, मलेरियाने मेले. म्हणजे गोरे लोक जेव्हा आफ्रिका आणि आशियामध्ये आले तेव्हा इतक्या रोगांना ते मोठ्यावरती बळ पडले. पण अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाचा इतिहास असा आहे की गोऱ्या लोकांनी जी आपल्याबरोबर व्हायरस नेले त्याने कित्या लोकांना मारले. म्हणजे इतिहासाला व्हायरसनी कलाटणी दिली. अशी उदाहरणं आहेत. आणि ते जर का तुम्ही तुलना केली की त्यावेळेस 90% 95% पॉप्युलेशन मेलं होतं, तर कोविड मध्ये काहीच नाही. तर मला तेच ऍक्च्युली विचारायचं होतं की जेव्हा हे घडलं तेव्हा आपल्याकडे तेवढं त्याचं सायन्स नव्हतं किंवा त्याच्यावरचे उपचार पद्धती नव्हत्या, त्या हळूहळू झाल्या. पण आताच्या ह्याच्यामध्ये आता जेव्हा आपण सायन्समध्ये एवढे पुढे गेलोय तर तेव्हा असं का होतंय? आता पण खूप लोक युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये ह्याच्याने मरतायत, आपल्याकडे नशिबाने अजून तेवढं नाहीये. तर का असं होतंय? सायन्समध्ये का अजून उत्तर नाही? एक कारण असं आहे की व्हायरसला औषध नाही. जसं बॅक्टेरियाला अँटीबायोटिक्स ही खूप प्रभावी ठरतात, आता त्याच्यामध्ये रेजिस्टन्स येतो ही गोष्ट निराळी, पण हे नाही तर ते अँटीबायोटिक हे बॅक्टेरियल इन्फेक्शनला चालतं. तसं व्हायरल इन्फेक्शनला मुळात प्रभावी औषध नाही. मग काही त्यातल्या त्यात इफेक्ट करणारे काही ना काहीतरी लोक काढत राहतात, पण जसं बॅक्टेरिया हे अँटीबायोटिकनी सरसकट मारता येतात तसं व्हायरसला औषध नाही. आणि त्यामुळे नवीन जे काही दायक रोग आहेत त्याच्यामध्ये बॅक्टेरियल पेक्षा व्हायरल इन्फेक्शन ही महत्वाची आहेत आणि ती अजूनही काही काळ राहणार, पण अजूनही तरी व्हायरसेस वरती अँटीबायोटिक सारखं काही निघण्याचे चान्सेस दिसत नाही. दुसरी गोष्ट अशी की नवीन व्हायरस येणं हे तितकंच नैसर्गिक आहे
जेवढं केव्हा तरी भूकंप, केव्हा तरी पूर येणं हे नैसर्गिक आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये वेगळं काही नाही. नवीन व्हायरस आला, आता राजकारणामध्ये लोक एकमेकांना ठेवतात आणि त्याचाही फायदा करून घेतात, ते सगळं ते करणार. पण एखादा व्हायरस येणं हे कोणाचं तरी कट किंवा चूक असायलाच पाहिजे असं नाही. म्हणजे हे अशक्य का, बायोलॉजिकल वॉरफेअर शक्य आहे, पण नवीन व्हायरस त्याच्यामुळेच येतो असं समजण्याचं काही कारण नाही. तो येणार. आता पूर आला तर तुम्ही काय करू शकता, तर थोड्या धरणाच्या पाण्याचं चांगलं नियोजन केलं तर थोडासा कंट्रोल शक्य असतो. थोडाफार तुम्ही त्याची तीव्रता कमी. पूर टाळू शकता का, तर नाही टाळू शकता. भूकंप झाला टाळू शकता का, नाही. मग आपली घरं अशी बांधावीत की कोसळणार नाही. पक्की घरं असली तर हे आपण करू शकतो, पण ह्या गोष्टी आपण बंद नाही करू शकतो. नवीन व्हायरस येणं हे आपण बंद नाही करू शकणार. मग आपलं त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं, आणि त्याच्यामध्ये इन्फेक्शन होणारच नाही असे उपाय फार अवघड आहेत. ते आपण यावेळेस ट्राय केले. त्याच्यापेक्षा महत्वाचं असं आहे की काळजी कशी घ्यायची. जे हाय रिस्क ग्रुप आहे, आता या कोविडच्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसतं की वयस्कर लोक, त्यातून डायबेटीस असलेली, हायपरटेन्शन असली, आधीच्या हार्ट डिसीजची हिस्ट्री असलेली लोक, यांच्यामध्ये डेथ रेट खूप जास्त आहे. म्हणजे रिस्क कोणाला आहे हे आपल्याला माहिती आहे. मग त्यांची घेणं हा सगळ्यात मोठा फोकस असला पाहिजे. मग इन्फेक्शन 10,000 लोकांना झालं का 50,000 लोकांना झालं हा महत्वाचा मुद्दा. चूक कुठे आहे, तर एक रोगी आहे आणि त्याला बेड मिळत नाही, आयसीयू ची गरज आहे आणि आयसीयू अवेलेबल नाही, हा मोठा दोष आहे. इन्फेक्शन पसरतंय हा कोणाचा दोष नाही, ते पसरणार त्याचा धर्म आहे. पण मग काळजी अशी घ्यायची की आपली वैद्यकीय अशी असली पाहिजे की गरज आहे आणि त्याला इंटेन्सिव्ह केअर मिळाली नाही, ऑक्सिजनची गरज आहे पण ऑक्सिजन देऊ शकत नाही, अशी परिस्थिती नाही येता कामा. मॅनेजमेंटने हे केलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं. सर, आता याच्यामध्ये तुम्ही पॅटर्नचा उल्लेख केला की काही पॉप्युलेशन, विशेषतः लोक जे वयस्कर आहेत किंवा काही इतर आजारांनी ग्रस्त आहेत, ते थोडे जास्त ह्याला ससेप्टेबल असू शकतील. तर तसं अजून काही पॅटर्न्स दिसलेत का? लहान मुलांच्या बाबतीत काय परिस्थिती आहे? आता हे पॅटर्न वेगवेगळ्या व्हायरसचे वेगळे वेगळे असतात बघा. म्हणजे H1N1 आला होता काही वर्षापूर्वी, तो इतका पसरला नाही पण त्याचा डेथ रेट जास्त होता. आणि त्याच्यामध्ये असं होतं की तरुण लोक जास्ती बळी पडले, तरुण आणि मध्यमवयीन. या व्हायरसेसमध्ये तरुण मध्यमवयीन लोकांच्या मृत्यूचं प्रमाण खूप कमी, आणखीन 65-70च्या पुढच्या लोकांच्या मृत्यूचं प्रमाण बरंच जास्त. म्हणजे व्हायरस प्रमाणे पण हे बदलतं. पण व्हायरस हा इतका रॅपिडली बदलत असतो की वुहानमध्ये आलेला व्हायरस आणि आता आपल्या पॉप्युलेशन मध्ये जो आहे तो त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे. म्हणजे 2-3 महिने हे त्यांच्या इव्होल्युशन साठी आपल्या लाखो वर्षांसाठी असतात. आणि एक एक सत्ता एवढ्यातच प्रकाशित झाला, मला वाटतं तो इटली मधून काय कोणी केलंय, तर त्यांनी 48,000 जिनोमचा अभ्यास केला. म्हणजे जो व्हायरस जगभर पसरलाय त्याचे 48,000 जिनोम सिक्वेन्स लोकांनी केले, ते त्यांनी एकत्र केले. त्यांचं म्हणणं असं की वुहान मधला जो ओरिजिनल व्हायरस होता त्याच्यापेक्षा ऑन एन ऍव्हरेज प्रत्येक व्हायरसमध्ये 7 ते 8 म्युटेशन्स आहेत एवढे. ओके, एवढी म्युटेशन्स अक्युम्युलेट झालेली आहेत. याचा अर्थ की जगभरामध्ये या व्हायरसचे आता खूप व्हरायटीज निर्माण झाल्या आहेत. तो एक व्हायरस नाही आणि हा बदलत जातो. आता हा कुठल्या दिशेने बदलतो, तर आपली दृष्टीने खूप चांगली न्यूज अशी की हे व्हायरस हा व्हायरस जास्ती सौम्य होण्याच्या दिशेने चालू आहे. म्हणजे त्याची इन्फेक्टिव्हिटी सुद्धा कमी होते, पण ती कमी प्रमाणात कमी होते. पण त्याचा विरुळन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे घातकता, मारकता, ती सगळीकडे कमी होते, जवळजवळ सगळ्या जगभर कमी होते. तर मी मला 1-2 स्लाइड शेअर करतो. दिसतंय स्क्रीन? हो, दिसतोय. मागे जायचं.
काही बदलत नाही आहे. एकच मी परत शेअर करतो, कदाचित माझं चुकत असेल. हा, आता इथं तुम्हाला जे दोन ग्राफ दिसतात त्याच्यापैकी हा जो ब्राऊन आहे, ब्राऊन रेड जे काय आहे, सर आता नाही दिसत आहे स्क्रीन. आता नाही दिसत आहे? नाही दिसत आहे. अरे अच्छा. आता दिसायला पाहिजे. हा दिसतोय? नाही, नाही दिसत आहे. बरं, एनिवे केव्हा तरी शेअर करता येईल हे, नंतर आपल्याला स्लाइड्स तुमच्या वेबसाईटवर पण टाकता येतील. तर व्हिरुलन्स म्हणजे काय, थोडंसं सांगाल का अजून? सांगतो. हा, तर ते ग्राफ केव्हा तरी बघता येतील. सर्दी ही खूप भरभर पसरते, म्हणजे एकाला झाली की दुसऱ्याला होणार ती, पण सर्दीने कोणी मरत नाही. म्हणजे सर्दीच्या इन्फेक्टिव्हिटी जास्ती आहे, पण व्हिरुलन्स कमी आहे. अच्छा. याच्या उलट काही वर्षापूर्वी जो सार्सचा व्हायरस आला होता, H1 वगैरे, H1N1 वगैरे जे आले होते, त्याच्यामध्ये खूप जण नाही इन्फेक्ट झाले, पण त्याच्यामध्ये मृत्यू दर जास्त होता. त्याच्यामुळे इन्फेक्टिव्हिटी आणि व्हिरुलन्स हे शब्द आपण असे वापरतो. व्हिरुलन्स म्हणजे घातकता, त्याची मारकता, आणि इन्फेक्टिव्हिटी म्हणजे तो किती वेगाने पसरतो. तर याच्यामध्ये कोविडमध्ये दोन्ही जास्ती होतं जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला, आणि आता त्याचा व्हिरुलन्स खूप मोठ्या कमी झालेला दिसतो. म्हणजे जागतिक पातळीवर जर का आपण बघितलं तर एप्रिलच्या मध्यापर्यंत 100 10 लोक मरत होते, ते आता 100 इथपर्यंत कमी झाले, म्हणजे 5 पटीने ते कमी झाले. भारतामध्ये 3.5-4 एवढा सुरुवातीला होता, तो आता 1.5 वर आलाय. म्हणजे हे एक चांगलं लक्षण आहे की त्याची मारकता कमी होते. आणि ती का कमी होते, बरीच कारण आहेत, पण एक असं की शेवटी त्याचा जो काही होस्ट आहे त्याच्यावरतीच व्हायरस सगळं अवलंबून आहे. त्याला वेगळं जीवन नाही, जे काही व्हायरसचं आयुष्य आहे ते सगळं त्या होस्टच्या शरीरामध्येच आहे. जो आपला होस्ट पटकन मारून टाकेल तो स्वतःला घाबरत असतो एका पद्धतीने. जो व्हायरस आपल्या होस्टला जास्ती जगू देईल त्याला स्वतःलाही जास्ती जगून इतरांमध्ये ट्रान्समिट व्हायला जास्ती मिळतो. जो आपल्या होस्टला पटकन मारतो त्याला ट्रान्समिशनला कमी वेळ मिळतो. आणि त्यामुळे नॅचरल सिलेक्शन अशा तऱ्हेने काम करतो की जो व्हायरस जास्ती काळ जगू देईल तुम्हाला तो जास्ती समाजात पसरणार आहे. म्हणजे आपण थोडंसं पाळायला लागलेलो या व्हायरसला का, आता थोडं डोमेस्टिकेट होतोय का व्हायरस? म्हणजे हळूहळू तो इतर यांच्यासारखा होणार, इतर फ्लू किंवा सर्दी खोकल्याच्या व्हायरस सारखा होणार. वेळ लागेल, लगेच होणार नाही, बरं का होणार, त्याला वेळ लागेल, पण शेवटी तो त्याच दिशेने जाणार. आणखीन 2 गोष्टी घडतायत त्या अशा की एक म्हणजे आपण क्वारंटाईन लागलो. मी लॉकडाऊन बद्दल बोलत नाही बरं का, क्वारंटाईन बद्दल बोलतोय. दोन्ही वेगळ्या गोष्टी. लॉकडाऊन म्हणजे तुम्ही तुमचं सगळं काम बंद करून टाका. क्वारंटाईन म्हणजे जो इन्फेक्ट झालेला आहे त्याला वेगळं केलं आणि त्याच्यापासून तो इतरांना कसा पसरणार नाही हे बघितलं. आता असं आहे की ज्याला लक्षणं दिसतात, ज्याला ताप येतो किंवा इतर लक्षणं दिसतात त्याला तुम्ही बाजूला करता, आयसीयू मध्ये ठेवता, त्याच्यापासून इतरांना स्प्रेड होणार नाही हे बघता. ज्याला काही लक्षणं दिसत नाही तो हिंडतो इकडे तिकडे, डिटेक्ट होत नाही बऱ्याचदा, आणि त्यामुळे असं आहे की सौम्य आजार हा इतरत्र पसरू शकतो. जो घातक आहे त्याच्यापासून पसरणार नाही ह्याची तुम्ही घेता. आणि त्यामुळे सुद्धा हळूहळू त्याची घातकता कमी होत चालली आहे आणि अजूनही काही काळ ती कमी होत जाणार आहे असं दिसतं. घातकता कमी होतीये पण नंबर्स वाढताना दिसतात. त्यामुळे रोज अजूनही पेपरमध्ये एवढे लोक गेले, एवढे लोक इन्फेक्ट झाले, तर ते खूप म्हणजे भीतीदायक वाटतं चित्र. हो, पण ते भीतीदायक कसं आहे सांगतो की एकीकडे आपण हे बघतो, अशा बातम्या वाचतो की अरे
एवढे लोक मेले आणि जे मेले ते सहजासहजी नाही, म्हणजे त्यांना इतकी लक्षणं दिसली. मग ती नुसती लंग मध्ये दिसत नाही, ती रक्तवाहिन्यांमध्ये पण दिसतात, ब्रेनवरती पण परिणाम होतो. या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत बरं का, यातलं खोटं काही नाही. पण असं किती लोकांमध्ये होतं तर 1 ते 2% फक्त. 1 ते 2% लोक हे खरोखरच गंभीर असतात आणि त्यांची लक्षणं ही खरंच ट्रीट करायला जवळपास अशक्य असलेली आहे. एकीकडे आपण ही बातमी वाचतो आणि दुसरीकडे आपण वाचतो की 50,000 नवी, म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे 50,000 लोक एवढे अत्यवस्थ आहेत का? त्या 50,000पैकी 40,000 काहीही होत नसतं. काही लोकांना 1 ते 2% लोक मात्र खरोखरच गंभीर अवस्थेत जातात आणि त्यांना ट्रीटमेंट देणं ही खरोखरच डॉक्टरांचं मोठं आहे, त्यात काही शंका नाही. पण हे जे प्रपोर्शन आहे ते प्रपोर्शन हळूहळू कमी होत आहे. म्हणजे देर इज बॅड न्यूज बट देर इज गुड न्यूज अस. सर, आणि जसं आपल्याकडे दिसतं आहे आता, तसंच युरोप अमेरिकेत आहे का? कारण तिथे तर खूप डेथ्स झाल्या आणि त्याच्यानंतर आता परत हळूहळू ते मागावर यायला लागलेले दिसतात. तर तिथे तिथे काय चाललंय नक्की? तर तिथे सुद्धा डेथ रेट कमी झालाय. म्हणजे एक स्वीडन इंटरेस्टिंग उदाहरण आहे अशासाठी की स्वीडननी लॉकडाऊन इम्पोज नाही केला, क्वारंटाईन पाळलं. त्यांनी लोकांना सांगितलं की सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि काळजी घ्या, पण ते टॉप डाऊन नाही आणलं. म्हणजे कंपल्सरी नाही केलं की अमुक करायचंच नाही, बसमध्ये जायचंच नाही, त्यांनी कंपल्सरी काही नाही केलं. नुसता लोकोपदेश केला की असं करा, स्वच्छता पाळा, मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा, एवढंच. ते लोकांनी काही फार मोठ्या प्रमाणात पाळलं गेलं नाही. आपल्याकडे सुद्धा पाळणार नाही जर का तुम्ही कंपल्सरी केलं नाही, तर तो मनुष्य स्वभाव आहे. पण तिथे सुरुवातीच्या काळामध्ये खूप माणसं मेली आणि तिथला डेथ रेट 17% होता. पण तिथला डेथ रेट सुद्धा आता 2% कमी झालेला आहे आणि तिथल्या केसेसची संख्या पण कमी झाली, लॉकडाऊन न करताच. म्हणजे केवळ लॉकडाऊन केल्यामुळे तुम्हाला कंट्रोलला करायला यश मिळाले किंवा जे काही यश असेल ते सगळं लॉकडाऊनचं यश आहे असं पण नाहीये. इतर अनेक बायोलॉजिकल फॅक्टर्स आहेत जे आपल्याला समजलेच नाही. त्यापैकी एक बायोलॉजिकल फॅक्टर हा की थोडं सौम्य होत चाललाय. दुसरी गोष्ट अशी की आपण जे समजलो की कोणाकडेच इम्युनिटी नाहीये आणि अख्ख्या जगाचं जे काय पॉप्युलेशन आहे ते सगळं ससेप्टेबल आहे आणि व्हायरस आला की लोक फटाफट आजारी पडणार. प्रत्यक्षात तसं नाहीये. आणि आता लोक असं म्हणायला लागले की अरे व्हायरसला ज्यांना एक्सपोजर नाही त्यांच्यामध्ये सुद्धा इम्युनिटी आहे बरं का, कारण सगळे लोक काही व्हायरसला एक्सपोज झाल्यानंतर सगळ्यांना काही इन्फेक्शन होत नाही. इम्युनिटी कुठे जास्ती आहे तर ज्यांच्यामध्ये मुळातच इन्फेक्शन जास्ती आहे, ज्या पॉप्युलेशन मध्ये तिथे क्रॉस इम्युनिटी पण जास्ती आहे. आणि जे खूप जास्ती हायजीन पाळणारे आणि मुळात खूप कमी इन्फेक्शन असलेले जे समाज आहेत त्याच्यामध्ये नवीन व्हायरस आल्यानंतर तो खूप जास्ती वेगाने पसरला, त्याच्यामध्ये डेथ रेट पण जास्त. म्हणजे ज्या तऱ्हेच्या वातावरणात आपण वाढतो की ज्याच्यामध्ये फार अशी टोकाची स्वच्छता किंवा टोकाचा क्लीनलीनेस हा काही रोजच्या आयुष्याचा आपला भाग नाहीये, तर त्यांनी कदाचित थोडा फरक पडतो का याला? हो, म्हणजे असा डेटा डेफिनेटली दिसतो. आता याची कारण मीमांसेचे पुरावे हे मिळणं अवघड आहे तसं, पण असं आर्ग्युमेंट लोकांनी केलेलं आहे की ज्या समाजांमध्ये मुळात इन्फेक्शनचं, फ्लू होण्याचं प्रमाण जास्ती होतं त्या समाजामध्ये कोविडच्या डेथ कमी आहे. असा पॅटर्न नक्की दिसतोय. त्याच्या मागची नक्की कारण मीमांसा ही कठीण आहे, तर त्याच्यावर रिसर्च करायला पण कठीण आहे. पण पॅटर्न वरून असं असणं शासन नक्की म्हणतोय. तर तुम्ही जे ग्राफ दाखवत होता ते थोडं नुसतं एक्सप्लेन कराल का, कशाबद्दल नक्की ते होते? तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की ग्लोबल डेटा जर का पाहिजे तर ज्या प्रमाणामध्ये हे वर जात आहे, ज्या प्रमाणामध्ये केसेस वर जात आहेत त्या प्रमाणामध्ये डेथ रेट वर जात नाही, डेथ वर जात नाही. म्हणजे टोटल डेथ या तशाच कॉन्स्टंट राहिले, पण टोटल नंबर ऑफ केसेस मात्र वर जात राहील. सगळ्या जगातली भारतामध्ये नंबर ऑफ डेथ सुद्धा वर चालले आहेत, पण त्यांचा वर जाण्याचा रेट हा टोटल केसच्या रेट पेक्षा खूपच कमी आहे. म्हणजे टोटल इन्फेक्टेड ज्यावेळेला चौपट होतात त्यावेळेला डेथ 20% वाढतात.
असं असं पॅटर्न आहे. हर्ड इम्युनिटी वगैरे शब्द वापरला जातात, तो नक्की काय प्रकार आहे? हर्ड इम्युनिटी म्हणजे असं की ज्या वेळेला समाजातल्या बहुतेक लोकांना एक्सपोजर मिळालेलं असतं, त्यापैकी काहींना लक्षणं दिसतील, काहींना नाही दिसणार, पण एक्सपोजर मिळाल्यानंतर तुम्हाला इम्युनिटी येते. साधारणपणे HIV वगैरे एखादा अपवाद सोडला तर व्हायरल इम्युनिटी ही खूप जास्ती लॉंग लास्टिंग असते. हे आपल्याला माहिती आहे की लहानपणी एकदा गोवर कांजिण्या येऊन गेल्या की आयुष्यभर सहसा येत नाही. बॅक्टेरियल इन्फेक्शनला इतका काळ इम्युनिटी राहत नाही, पण साधारणपणे व्हायरल इन्फेक्शनला इम्युनिटी जास्ती राहते. HIV वगैरे असा एखादा अपवाद वगळता. बर सर, तर त्यामुळे नाही तुम्ही बोलत होता. त्यामुळे एकदा समाजातल्या बहुतेकांना एक्सपोजर मिळालं आणि बहुतेक लोक 60%, 70% लोक जर का इम्युन झालेले असतील तर व्हायरसचा स्प्रेड होण्याचा स्कोपच कमी होतो ना. त्यामुळे तो जास्ती स्प्रेड होऊ शकत नाही. म्हणजे सर, मग आता जेव्हा सगळं ओपन होतंय तर तेव्हा काळजी घ्या सतत, म्हणजे मीडियातून, म्हणजे फोन केला दुसऱ्याला तरी ते सारखं ते काळजी घ्या येत आहे. तर मग मला गोंधळाला होतं, म्हणजे मला हा थोडासा समजत असूनही मला कळत नाही की मग मी काळजी घ्यायची तर नाही घ्यायची. आपल्या नशिबाची टेस्ट घ्यायची की चला जे काय होतंय ते बघूया आपण. तर म्हणजे हा विनोदाचा भाग त्यातला एक आहे, पण काय नक्की कसं वागायचं हे गडबड होतीये सध्या. नाही, मला म्हणजे आता माझं स्वतःच जर का विचारलं तर मला वाटेल की काय झालं इन्फेक्शन आणि मेलो तरी मला काय आता झालं की जगून झालं, मी रिटायर पण झालो, काय मुलं पण स्वतंत्र झाली, काय काय फारसं काही बिघडत नाहीये असं मत असेल. पण नुसते स्वतःचा विचार करून चालणार नाही, कारण मला इन्फेक्शन झाल्याने आणखीन लोकांना पण होऊ शकणार आहे. सगळ्यांचं माझ्यासारखंच असायला पाहिजे असं नाही, आणि मला जी काळजी घ्यायची ती फक्त माझ्या एकट्यासाठी नाही तर इतरांसाठी सुद्धा. हा त्याचा एक भाग. दुसरा भाग असा की तुम्ही काळजी घेता व्हायरसला प्रिव्हेंट करू शकता का, तर नाही. तुम्ही प्रायोबिलिटी थोडीशी कमी करता एवढंच. रेस्पिरेटरी व्हायरस कोणालाही थांबवत, कारण हवा कुठूनही कुठेही जाते. रेस्पिरेटरी व्हायरस कोणालाही पूर्णपणे थांबवता येत नाही, आपण प्रायोबिलिटी कमी करतो. आणि त्यामुळे सगळी काळजी घेऊ नये होणारच नाही का अशी नाही गॅरंटी होऊ शकतो, पण आपण त्याची प्रायोरिटी थोडी कमी करतो तेवढं. तिसरी गोष्ट ह्या बाबतीत महत्वाची अशी की लोक फक्त मास्क आणि सॅनिटायझर ह्याच्याबद्दलच बोलत आहेत. आणखीन 2-3 गोष्टींबद्दल खूप जायला हवंय, पण ह्याच्याबद्दल अवेअरनेसच नाही. त्यातली एक गोष्ट म्हणजे स्वच्छतेच्या इतर सवयी. अजूनही मास्क बाजूला करतात थुंकणारे लोक दिसतात. तेव्हा हे थुंकणं, नाक शिंकरून हात तिकडे तिकडे, या सवयी अजूनही आपल्या समाजात आहेत. तेव्हा त्याच्यावरती जास्ती जागृती होऊन त्या सवयी जर का घालवता आल्या तर करोना सार्थकी लागला असं. तर ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की आपण डॉक्टर आणि नर्सेसची काळजी घेतो, त्यांना ते अख्खं काय ते किट आणि त्या गोष्टी वापरतो. स्वच्छता कर्मचाऱ्याचं काय, हे सगळं इन्फेक्शस मटेरियल कुठल्या तरी कचऱ्याच्या डब्यात टाकतात, ते कोणीतरी हँडल करत असतं. तेव्हा त्यांची काळजी हा एक खूप मोठा भाग आहे, त्याच्याबद्दल कोणी बोलताना पण दिसत नाही. तिसरी गोष्ट अशी की इन्फेक्शन पासून वाचवणं हे आताच्या स्टेजला खरंच अवघड आहे, कारण ते खूप पसरलेलं आहे आणि कित्येकांचं डिटेक्ट पण झालेलं नाही. पण आणखीन एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ज्याच्याबद्दल कोणी बोलत नाहीये, आणि ते म्हणजे फिटनेस. ह्या बाबतीमध्ये, कोविडच्या बाबतीमध्ये हे क्लिअर पिक्चर दिसतंय की कोण मरतंय तर ज्यांचा फिटनेस वाईट आहे. एक जिना चढल्यानंतर धाप लागते, ज्याला मधुमेह आहे, ब्लड प्रेशर आहे, त्याचा अर्थ फिटनेस कमी आहे. बर, एक मॅसेच्युसेट्स मध्ये एक अभ्यास आहे, तर आपण आता थ्रोट स्वाब वगैरे सगळ्यांना माहिती आहे, ते स्वाब घेऊन टेस्ट करतात. पण आपल्याकडे किंवा सगळ्या जगभर टेस्ट म्हणजे काय करतात, तर व्हायरस आहे की नाही एवढं. तर या मॅसेच्युसेट्सच्या एका रिसर्च टीमनी नुसता व्हायरस आहे की नाही बघितलं, त्यांनी कित्येक स्वाब गोळा करून त्याच्यामध्ये लोड बघितलं, म्हणजे किती व्हायरस आहे ह्याच्यामध्ये असं बघितलं. आणि त्यांचं म्हणणं असं की खूप गंभीर लक्षणं असतात रोगांमध्ये आणि एसिम्प्टोमॅटिक
बिन लक्षणाच्या रोग्यांमध्ये व्हायरस लोड मध्ये फारसा फरक नाहीये. हे लोक गंभीर होत आहेत ते इन्फेक्शन जास्ती झाल्यामुळे गंभीर नाहीये, तर ते इन्फेक्शन त्यांच्या शरीराला पेलता न आल्यामुळे गंभीर आहे. ओके. म्हणजे इन्फेक्शनच्या पातळीमध्ये खूप फरक नाही. पण जो तगडा आहे ज्याचा फिटनेस म्हणजे 6 पॅक ऍप नाही बरं का. फिटनेस म्हणजे फिजिओलॉजिकल फिटनेस, लंग्स चांगली काम करतायत की नाही, रक्तवाहिन्या चांगल्या, हा फिटनेस बद्दल मी बोलतोय. तर ज्याचा फिटनेस चांगला आहे तो ते इन्फेक्शन सहज पेलतो, आणि ज्याला हे इन्फेक्शन पेलता येत नाही तो कोलॅप्स होतो. त्यामुळे फिटनेस या गोष्टीला खूप महत्व आहे, आणि अनेक रोगांच्या बाबतीत आहे. फिटनेस नसल्यामुळे आपण बरेच प्रॉब्लेम स्वतःवरती निर्माण करतोय. फिटनेस या गोष्टीला खूप महत्व आहे, आणि ते त्याच्याबद्दल जास्ती बोललं गेलं. सर दुसरा पार्ट म्हणजे आता लशीबद्दल सगळे विचार करतात की कधी लस येणार याची, किंवा आत्ता आली लगेच आता अवेलेबल होणार, ते खरंच होईल का? इतक्या सहज लस अवेलेबल होऊ शकेल का आपल्याला? हो, आता एक नक्की की वॅक्सिन डेव्हलपमेंट बद्दल सगळ्या जगामध्ये जे काम चाललंय, आणि त्याच्यामध्ये पुण्यातलाही आपल्या दृष्टीने तो याचा भाग आहे, अभिमानाचा भाग आहे. तर पुण्याने लीड घेतलंय. तर हे प्रयत्न खरोखर खूप स्तुत्य आहे, कारण ज्या रेटनी त्यांनी ते काम केलंय तो खरोखरच खूप चांगला आहे. तरी सुद्धा वॅक्सिन पूर्ण चाचण्या घेऊन बाजारात येणं याला वेळ लागतोच. तरी तुम्ही कितीही चांगलं काम केलं तरी सुद्धा काही मिनिमम वेळ आता येण्यासारखाच नाही. त्यामुळे डिसेंबर उजाडणार, तुम्ही कितीही चांगलं काम केलं तरी, त्याच्याबद्दल काही शंका नाही. पण माझ्या लसीबद्दल आणखीन 1-2 रिझर्वेशन्स आहेत. मी त्यात तज्ज्ञ नाही बरं का, म्हणजे व्हॅक्सिन मधला मी तज्ज्ञ नाही. हा माझ्या सामान्य माणूस म्हणून शंका आहे की आता ज्या चाचण्या चालू आहेत, खरोखर लशीची गरज कोणाला आहे? तर मी मगाशी म्हटलं तसं जो रिस्क ग्रुप आहे, वयोवृद्ध, मधुमेह असलेले, हायपरटेन्शन असलेले, विकलांग, या लोकांना जास्ती गरज आहे. पण आता ज्या चाचण्या चालल्या आहेत त्या धडधाकट व्यक्तींवर चाचण्या आहेत. त्यामुळे त्या चाचण्यांमध्ये ही लस चांगली दिसली म्हणून ती या हाय रिस्क ग्रुपला उपयोगी पडेलच हे अजून अवघड आहे. त्याला अजूनही काळ जावा लागेल की खरोखर त्या लोकांसाठी उपयोगी पडणार आहे की नाही. सर तुम्ही हे जे सांगता याच्यावरून लक्षात येते की याच्यातले सामाजिकही अनेक अडचणी आहेत एकूण, किंवा ज्या आपल्यामध्ये कमी होत्या सामाजिक एकूण डेव्हलपमेंटमध्ये त्या दिसतात. प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल बिहेवियर, वर्तनातल्या काही चुका ह्या दिसायला लागलेल्या आहेत. तर याच्यावर पण काही काम झालंय का, की कसा बदल होतोय? किंवा आता काही व्हॉट्सअप मेसेजेस मी पाहिले की अरे आपल्याकडे जे सोहळ्याची कल्पना होती ती कदाचित पूर्वीच्या ह्याच्यातूनच आलेली असेल किंवा नसेल, मग त्याच्यावर उलट सुलट अनेक गोष्टी व्हायच्या. तर असा खरंच असा वर्तनातला बदल ह्या व्हायरसमुळे होईल असं वाटतं का? म्हणजे तुम्ही बिहेवियरचाच उत्क्रांती ह्याच्याबद्दल काम करता म्हणून माझ्या मनात आलं. तर ते 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे ज्या काही लोकांना करायला सांगतो त्याचे खूप लवकर रिच्युअल्स होतात, आणि लोक त्यातला मूळ विचार बाजूला केवळ विधी केल्यासारख्या त्या गोष्टी करतात. म्हणजे कित्येक ठिकाणी आता मी हे पाहिले. परवाच मी एका मोठ्या ऑफिसमध्ये गेलो होतो कोणातरी भेट, तर ते लगेच ऑफिसमध्ये गेल्या मग ते तिकडे जायचं, म्हणजे ते शॉवर करतात. काय तर शॉवर इतका नाममात्र होता, त्याच्यापासून काही माझ्या अंगावर जरी मी घेऊन गेलो असलो तरी ते मरण्याची काही शक्यता नव्हती. पण हे लगेच लोकांनी त्याचं एक रिच्युअल बनवलं. तर बऱ्याच गोष्टी असं रिच्युअल होतं. तर सोहळं हे रिच्युअल आहे. कदाचित त्याच्या मागे असेल काही स्वच्छतेचा विचार, पण आता स्वच्छतेसाठी कोण करतो? ते रिच्युअल म्हणून करतात. तर तसं रिच्युअलायझेशन होणं हे यांनी त्यातला मूळ हे जातो, मूळ पर्पज इज डिफिटेड. आणि दुसरी गोष्ट मी मगाशी म्हटलं तसं स्वच्छतेच्या सवयी आहेत ज्या खरोखरच महत्वाच्या आहेत. न थुंकणे, कचरा न करणे, नाक पब्लिक त्याच्यामध्ये न शिंकणे, बेसिन स्वच्छ ठेवणे, याच्यावरती भर दिला पाहिजे. हे लॉंग टर्म मध्ये आपल्याला उपयोगी पडणार आहे. मास्क घालण्याचा त्याचा रिलेव्हन्स काही महिन्यामध्ये संपेल.
पण या स्वच्छतेच्या सवयी समाजामध्ये रुळाव्यात म्हणून जास्ती प्रयत्न करणं आवश्यक. सर, प्रश्न काही यायला लागलेले आहेत आपल्याकडे. हो. आशुतोष तारे यांचा प्रश्न आहे की व्हायरस मरत नाही पण लोक बरे होतात, म्हणजे नक्की काय होतं? आणि जे बरे होतात त्यांना लंग्स आणि लिव्हरचे प्रॉब्लेम्स झालेत असं कळतं, तर हे खरं आहे का, असं दिसतंय का? व्हायरस मरत नाहीत असं नाही, तेही मरतात, पण जशी आपल्याला म्हातारपणाने मृत्यू येतो तसा व्हायरस नाही येत नाही. व्हायरस कशाने मरतात? एक्सपोज झाल्याने, डिहायड्रेशन झाल्याने, डेसिकेशन झाल्याने, किंवा ऊन लागल्याने, किंवा इतर काही केमिकलचा संपर्क आल्याने व्हायरस मरतात. हवेत उघडा ठेवलात किंवा कशावरती उघडा ठेवलात तरी तो काही काळाने मरणार. त्यामुळे व्हायरस मरत नाही असं नाही, आपल्यासारखं वृद्धकाळाचं त्याला नसतं. पण लोक बरे होतात म्हणजे काय होतात, तर आपल्या शरीराची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा कुठल्याही रोगाचा प्रतिकार करत असते आणि त्यांचा नायनाट करत असते. त्यासाठी अनेक मेकॅनिझम्स आहेत. त्यापैकी अँटीबॉडी हा एक शब्द लोकांना माहिती झालाय, पण अँटीबॉडी हा काही एकमेव नाही, अनेक शरीरातले यंत्रणा आहेत ज्या यानं त्या प्रकाराने रोगप्रतिकार करत असतात. तर कालांतराने आपलं शरीर त्यांच्यावर मात करतं, याचा अर्थ तुम्ही बरे झाला. पण कधी कधी असं होतं की जरी तुम्ही बरे झालात तरी त्याचे काही बायोकेमिकल इफेक्ट शरीरामध्ये मागे राहतात. जर डेंग्यू किंवा चिकनगुनियाची काही लोकांना सांधेदुखी 3-3 वर्ष 4-4 वर्ष त्रास देते जरी इन्फेक्शन बरं झालं तर. त्यामुळे रोगाचे काही इफेक्ट हे मागे राहतात, त्यावेळी तो व्हायरस नसतो, पण तुमच्या शरीराने ज्या प्रकारे रिॲक्ट केलं त्याचे कुठेतरी परिणाम झाले असतील आणि त्यामुळे काही परिणाम उशिरा दिसतात. असं जसं आपल्याला डेंग्यू चिकनगुनियाच्या बाबतीमध्ये उशिरापर्यंत दिसणारे परिणाम माहिती आहेत, तर कोविडमध्येही काही परिणाम उशिरापर्यंत दिसणारे आहेत, असं आता हळूहळू बाहेर यायला लागलंय. प्रमाण खूप कमी आहे, म्हणजे सगळ्या लोकांना असं होत नाही, खूप कमी प्रमाणात होतं, पण होतं आता केसेस वर यायला लागले आहेत. सर, स्नेहल गोखले यांचा प्रश्न आहे की कोविड-19चा लॉंग टर्म इफेक्ट काय काय असेल, म्हणजे तुम्ही आता जे सांगितलंच त्याच्या पुढे किंवा मागे कुठल्या इतर सार्स वगैरे जे झाले त्यांचे असे काही लॉंग टर्म इफेक्ट आता कळलेत का? सार्स मला स्पेसिफिकली माहित नाही. मी आता सांगितलं की डेंग्यू चिकनगुनियाचे इफेक्ट काही काही लोकांना खूप काळ वर्षानुवर्ष जाणवतात. काही काही गोष्टी आता आपल्याकडून लेप्रसी खूपच कमी झाली आहे सगळ्या समाजामधून, पण लेप्रसीचे इफेक्ट असे होते की कदाचित ते इन्फेक्शन बरं होईल पण त्याचे परिणाम तुमच्या हातापायावर झाले असले तर त्याला काही नाही करता येत, ते आयुष्यभर तसेच राहणार. असे अनेक परिणाम असू शकतात. कोविडचे असे परिणाम काय होतील, आता 6 महिने झाले त्या व्हायरसला, अजूनही आपल्याला समजलेलं नाही की त्याचे लॉंग टर्म परिणाम काय आहेत आणि काय असू शकतील. ओके, ज्योती पंडित मॅडमना प्रश्न विचारायचा आहे, अनम्यूट करायला लागेल त्यांना. हॅलो, येत आहे ऐकू? हो, येत आहे. हां सर, नमस्कार. मला असं विचारायचं होतं की आता मास्क वापरणं हे जे काय आहे तर त्याच्याविषयी इतकं उलटसुलट ऐकायला येतं की खरं तर याचा आकार इतका छोटा आहे की ते मास्कचा खरं तर काही उपयोगच नाहीये किंवा काय, तर याच्याविषयी काय खरं आहे की म्हणजे आपण उगाच वापरतोय मास्क का खरंच त्याचे काही उपयोग आहेत? नाही, व्हायरसचा साईज खूप लहान असतो, ही गोष्ट खरी जरी असली तरी हवेमध्ये एक व्हायरस नसतो, ते ड्रॉपलेट्स असतात. म्हणजे आपण शिंकताना खोकताना जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात ना, त्या एका ड्रॉपलेट मध्ये शेकडो त्याचं स्वरूप असतं आणि ह्या ड्रॉपलेट साईजचं एक मोठं डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणजे मास्क वापरल्याने तुम्ही या ड्रॉपलेट्स पैकी बराच फिल्टर आउट करू शकता, म्हणजे प्रायबिलिटी कमी करू शकता. 100% नाही तुम्हाला ते बाहेर ठेवता येत, पण प्रायबिलिटी तुम्ही कमी करता, कारण मोठे ड्रॉपलेट्स तरी ते फिल्टर आउट करतात. ओके, थँक्यू. सुरुच सरदेसाई सरांना पुढचा प्रश्न विचारायचा आहे. सर, अनम्यूट करायला लागेल. मी एक कॉमेंट पण 1-2 करणार आहे आणि प्रश्न पण विचारणार आहे. एक पहिली कॉमेंट अशी आहे की सर आपण म्हटलात की व्हायरसेसवर स्पेसिफिक औषधं नसतात,
पण गेल्या 1-2 दशकामध्ये आपल्याला माहिती आहे की आता सुरुवातीला मी जेव्हा ट्रेनिंग करत होतो तेव्हा फक्त एसायक्लोव्हिर म्हणून हर्पीज ग्रुपवर औषध होतं. पण HIV वर आता स्पेसिफिक औषधं आहेत, हेपॅटायटिस सी वर खूप इफेक्टिव्ह औषध आहेत. तसंच आपण कोविड ट्रीटमेंटमध्ये 2 प्रकारच्या ट्रीटमेंट होतात. एक म्हणजे अँटी व्हायरल ट्रीटमेंट आणि अँटी इन्फ्लमेटरी ट्रीटमेंट. अँटी व्हायरल म्हणजे व्हायरल पार्टिकल कमी करायची ट्रीटमेंट. हे रेमडेसिवीर हे एक औषध त्याच्यावर अप्रूव्ह केलेलं आहे FDA आणि आत्ताच इंटरफेरॉन बीटा पण त्याच्यात उपयोगी पडतं, त्याचा नेब्युलाइज फॉर्म हे पण सिद्ध झाले, ते ट्रायल सुरू होते. अँटी इन्फ्लमेटरीचा रोल जास्ती महत्वाचा होता आतापर्यंत, त्याला स्टेरॉइड हा महत्वाचा आहे. त्याच्याशिवाय इंटरल्युकिन 6 अँटागोनिस्ट म्हणून औषध होती ती वापरली जाते. आणि कालच जी न्यूज आली अवॅक्सिडिन म्हणून एक औषध आहे, त्याचाही फायदा होतोय बाजारात. सो हे 2 ग्रुपचे औषध आहेत. तो अँटीव्हायरल अजिबात नाही असं नाहीये आणि त्याच्यात पण डेव्हलपमेंट होणार आहे. सो वी आर होपफुल इन दॅट. सो दॅट वॉज वन कॉमेंट. सेकंड कॉमेंट तुम्ही जे म्हणलात अगदी बरोबर की प्रत्येक कम्युनिटीमध्ये इन्फेक्शन लोड जो असतो त्याच्यावर त्याचा रिस्पॉन्स ठरत असतो. आमच्यामध्ये मी रेस्पिरेटरी फिजिशियन आहे, हायजीन हायपोथेसिस म्हणून आहे. त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की पहिल्या मुलामध्ये अस्थमाचं प्रमाण जास्ती असतं, दुसऱ्या मुलामध्ये ते कमी असतं आणि तिसऱ्या मुलात अजून कमी होतं. आणि त्याचं कारण असं असतं की पहिल्या मुलाला इन्फेक्शन कमी होऊ देतात आई वडील. तो हा मुलगा शाळेत जायला की तो इन्फेक्शन घेऊन घरी यायला लागतो, दुसऱ्या मुलाला जास्त होतात. आणि तिसरा मुलगा झाला की त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होतं, त्याला भरपूर होत असतात. आणि या मुलामध्ये इन्फेक्शन जास्ती झाल्यामुळे, इम्युनॉलॉजिकली कॉम्पिटंट झाल्यामुळे अस्थमाचा प्रकार म्हणजे ऑटोइम्युनिटीचा प्रकारही कमी होतो. भारतामध्ये आणि थर्ड वर्ल्डमध्ये ऑटोइम्युनिटीचं पर्सेंटेज खूप कमी आहे. ॲज अगेन्स्ट भारतीय लोक जे परदेशी जातात त्याच्यात ऑटोइम्युनिटीचं प्रमाण वाढतं. आणि आपण जे सांगत होता त्याच्यामध्ये हे स्पेसिफिकली असं मला म्हणायचं होतं की भारतामध्ये परहॅप्स वी हॅव अ लॉट ऑफ बायस्टँडर इम्युनिटी, की बरीच व्हायरल इन्फेक्शन होऊन गेल्यामुळे कोविडला थोडीशी नॅचरल इम्युनिटी आपल्यात आहे. आणि शिवाय ऑटोइम्युनिटीचा प्रकार कमी असल्यामुळे जो इन्फ्लमेटरी कॉम्पोनंट आहे तोही कमी आहे. सो यू आर राईट इन बोथ द ऍस्पेक्ट्स अँड देर आर रिझन फॉर इट. हे दुसरं म्हणायचं होतं मला. आणि तिसरा मला एक मुद्दा उपस्थित करताना आपल्याला स्पेसिफिकली विचारायचं होतं. एक म्हणजे की जे लॉंग टर्म इफेक्ट ॲज यू राईटली सेड ते टू सून टू नो, परंतु हे इन्फ्लमेशन होऊन गेल्यामुळे जे फायब्रोसिस जाते स्पेशली लंग्समध्ये, त्याचा बऱ्याच जणांना त्रास होतोय. आणि त्याचं कारण असं आहे की नॉर्मल आपलं जे साधन जो टिश्यू असतो तो जेव्हा इन्फ्लेम होतो त्याच्यात 2 प्रकारचे, एक म्हणजे आयदर तो चांगल्या पद्धतीने रिकवर होतो किंवा त्याच्यामध्ये स्कार टिश्यू निर्माण होतो. आणि हा स्कार टिश्यू जर भरपूर झाला तर त्या लोकांना लॉंग टर्म इम्प्लिकेशन खूप आहे. सिमिलरली हार्टमध्ये हे असंच होऊ शकतं, मायोकार्डायटिस म्हणतात त्याला, आणि नंतर मग कार्डिओमायोपॅथी होते. सो हे 2 भयानक प्रकार दिसायला लागलेत ऑलरेडी, त्याचा प्रॉब्लेम आहे. आणि आपल्याला स्पेसिफिकली मला विचारायचं होतं या गोष्टीवर की आपण जे म्हणलात की इम्युनिटी येते आणि नॅचरल इम्युनिटी पण आहे भारतीयांमध्ये. 3 मधनं आता काही पेपर आलेत की विदिन 3 months to 4 months सम व्हेरी स्मॉल पर्सेंटेज त्यांना दुसऱ्यांदा तेच इन्फेक्शन झालं, म्हणजे दे हॅव स्टार्टेड गेटिंग. सो अँड ऑल्सो सम स्टडीज आर शोन की आपल्या अँटीबॉडी लेवल कमी व्हायला लागतात. आणि ह्याच्यामुळे ज्या लसी येतील त्याचा परिणाम किती दिवस टिकेल हे माहित नाही आपलं अजून. सो आपण जे म्हणतो की केअर तर घ्यायला लागणार आहे. पण आपल्याला काय वाटतं की असं म्हणजे हे जे दिसतंय की काही जणांना परत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे डू वी स्टील हॅव टू रिलाय कम्प्लिटली की तो व्हायरस स्ट्रेंथ त्याची कमी होऊन थ्रेट कमी होईपर्यंत थांबायला लागणार आहे आपल्याला हर्ड इम्युनिटीच्या पेक्षा? तर ही गोष्ट खरी आहे की तुम्हाला शिकायचं असेल यू बेटर घर ऑन द सेफर साईड. तर तसं आपण ज्याची आहे त्याच्यापेक्षा जास्ती घातक असेल किंवा परत होऊ शकेल ही शक्यता लक्षात घेऊन आपण सावधगिरी बाळगली पाहिजे, काही शंका नाही. पण त्यात दुसरं असं आहे की हे जे रिपोर्ट्स आहेत की 3-4 महिन्यानंतर पुन्हा इन्फेक्शन झालं, ते आता तर खूपच कमी संख्येने आहेत. आणि इतक्या कमी संख्येने आहेत फॉल्स पॉझिटिव्ह, फॉल्स निगेटिव्ह. पण फॉल्स पॉझिटिव्ह मुळे सुद्धा असं कुठेतरी रिपोर्ट येऊ शकतो. त्यामुळे अजून थांबलं पाहिजे. होतं की नाही हा निर्णय घेण्यासाठी आपल्याला अजून थांबावं लागेल. बरोबर. अमित पटवर्धनचा प्रश्न आहे. अमित डायरेक्टली विचारणार. अमित? हो. अज्युमिंग की मी एक असिम्प्टोमॅटिक कोविड कॅरियर आहे, मला माहिती नाहीये, पण आय एम अ कॅरियर. Will my urine and feces which is going into the sewers, will that infect people who are exposed to the sewers? असं एक आर्ग्युमेंट आहे की
हे सुएज मधून सुद्धा स्प्रेड होत असावं, पण आपल्याकडची सिव्हरेज सिस्टीम इतकी वाईट आहे. म्हणजे भारतामध्ये कुठेही, पुण्यात तर अगदीच गचाळ आहे, भारतात कुठेही खूप चांगली सुएज नाही. त्यामुळे सुएज हा जर का मुख्य ट्रान्समिशनचा मार्ग असता तर आतापर्यंत भारतातल्या 80% लोकांपर्यंत तो पसरला असता. सुएज मध्ये व्हायरस दाखवणं ही गोष्ट निराळी, पण सुएज हा ट्रान्समिशनचा मुख्य मार्ग आहे असं वाटण्यासारखी परिस्थिती नाही. सर, विवेक लागू यांचा प्रश्न आहे की हा सक्रिय किंवा निष्क्रिय होतो का, म्हणजे हा ऍक्टिव्ह किंवा इनॅक्टिव्ह असा कसा होत असेल? ऍक्टिव्ह आणि इनॅक्टिव्ह म्हणजे काय आहे? आता इनॅक्टिव्ह हा शब्द व्हायरसच्या मध्ये डेथच्या इक्विव्हॅलंट पण वापरता येतो. म्हणजे लाईव्ह व्हॅक्सिन आणि इनॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन. तर इनॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन इज डेड व्हॅक्सिन. तर तशा अर्थाने इनॅक्टिव्हेशन हा शब्द वापरला जातो. तुम्हाला कदाचित डॉर्मन्सी असं म्हणायचं असेल की, पण की कधी कधी काही बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस हे तुमच्या शरीरामध्ये बराच काळपर्यंत डॉर्मंट राहतात, आणखी काही होत नाही. मग कदाचित काही कारणामुळे तुमची इम्युनिटी वीक झाली तर ते परत लोकवर काढू शकतात वगैरे. कोविडच्या बाबतीमध्ये या सगळ्या शक्यता आपण गृहीत धरल्या पाहिजेत, पण अजूनपर्यंत आपल्याला एवढी माहिती नाही की नक्की काय. निखिल दांडेकर यांचा प्रश्न आहे, कोविड व्हायरसची इम्युनिटी किती काळ टिकू शकते? तर आता सरांनी काही मेन्शन केलं की परत होतोय, तर साधारण काय अंदाज काय आहे सायंटिस्टचा? हे सांगणं खूप कठीण आहे, कारण अजून तेवढा वेळच गेलेला नाही. आणि मी मगाशी म्हटलं तसं की परत होण्याच्या काही तुरळक केसेस झाल्या, त्यामुळे अजूनही आपल्याला त्याच्यावर फायनल कन्क्लुजन काढता येणार नाही. आतापर्यंतचा अनुभव असा आहे की साधारणपणे व्हायरल इम्युनिटी इज कंपॅरेटिव्हली मोर लॉंग लास्टिंग दॅन बॅक्टेरियल. तर त्याला, आणि हे जनरली करोना व्हायरसला लागू आहे. मग आता हाच त्याला एक्सेप्शन आहे की नाही त्याच्याबद्दल आता डेफिनेटली काही सांगता येणार नाही. अजून विश्रुता गावडे यांचा प्रश्न आहे, HCQ चा किती उपयोग होतो? रिपोर्ट आहे. म्हणजे काही लोकांनी होतो असं म्हटलंय, काही लोकांनी नाही होतो असं म्हटलंय. पण मगाशी डॉक्टर सदेसाई सुद्धा म्हणले त्याच्यावरती मी क्लिनिशियन नाहीये, त्याच्यावरती काही अधिकार होण्याने बोलणार नाही. पण जे रिपोर्ट्स मी पाहिले त्याच्यामध्ये हे आता जी काही अँटीव्हायरल जी येत आहेत ना, त्याच्या क्लिनिकल ट्रायल मध्ये सुद्धा इफेक्ट साईज खूप छोटा आहे. मग ते स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट आहे, पण इफेक्ट साईज खूप छोटा आहे. म्हणजे जसं बॅक्टेरियाला अँटीबॉडी तुम्हाला एक खूप ड्रॅमॅटिक इफेक्ट मिळतो, तसं त्याला तुलना होईल असं अँटीव्हायरल अजून काही नाहीये. धनंजय परांजपे यांचा प्रश्न आहे, इज मॉर्टॅलिटी सिग्निफिकंट इन केसेस ऑफ रिइन्फेक्शन? परत इन्फेक्शन झालं तर मृत्यू दर कसा आहे? इन्फेक्शनचा आता खूप कमी डेटा आहे, काही त्याच्याबद्दल नक्की सांगता येत नाही. तर माझाच एक प्रश्न आहे की आता बऱ्याच ठिकाणी ह्याचा संबंध क्लायमेट चेंज, पर्यावरणात होणाऱ्या बदलांशी लावलेला आहे की हा एक त्याचा नॅचरल डिझास्टर्स वाढत आहेत, त्यातला हा एक नैसर्गिक आपत्ती ही पण वाढलेली आहे. तर याचा खरंच संबंध लावण्याजोगं काही आहे का शास्त्र आपल्याकडे? मला तर वाटतं, पण सांगतो की अनेक गोष्टी ज्या बोलल्या गेल्या आहेत त्याच्या मागे जाऊन तथ्य पाहिलं तर तसं नसतं. म्हणजे उदाहरणार्थ चीन मधून हे व्हायरसेस काय येतात, चीन पहिल्या लोकांनी वटवाघूळ खाल्ली म्हणून ते आले. तुम्हाला सांगतो भारतामध्ये वटवाघूळ खाण्याची पद्धत अनेक जमातींमध्ये अनेक पिढ्या आहे. मी ते पाहिलं आहे, कुठल्या भागामध्ये लोक वटवाघूळ खातात. वटवाघूळ औषधी समजून विकली जातात. ओके, आणि हे पिढ्यानपिढ्या चालू आहे, बरं का, आजची गोष्ट नाही. भारतामध्ये सुद्धा वटवाघूळ खाण्याची रीत आहे. मग अचानकपणे तो का आला? बरं, वटवाघुळाशी त्याचं साम्य आहे. ओके, वटवाघूळ व्हायरस या व्हायरसचं डीएनए लेव्हलला काहीतरी साम्य आहे, म्हणजे वटवाघुळाशी काहीतरी संबंध असणार. पण लगेच आपण हे कुणीतरी वटवाघूळ खाल्लं म्हणून तो आला अशा कन्क्लुजनला उडी मारणे कारण नाही, कारण वटवाघूळ लोक पिढ्यानपिढ्या खात आलेले आहेत आणि ते जगाच्या अनेक भागात खात आलेले आहेत, फक्त चीनमध्ये नाही. तर अशा अनेक गोष्टी ज्या बोलल्या जातात त्याच्या मागे तपासून पाहणं खरंच अवघड असतं. पण
त्यात पुरेसा काही तुम्हाला पुरावा दिसत असेल किंवा काही तपासण्या जोगी असेल तर विषय पुढे न्यावा, नसेल तर काय फार तर एखादी शक्यता व्यक्त करून तिथे सोडावं. जर तुम्ही हा जो उल्लेख केला की अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत, तर मला असं वाटतं की म्हणजे आपण खूप प्रगती केली असली शास्त्रात असो की एकूण विकास झालेला आहे आपला असं वाटत असलं तरी वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये आपण कमी पडतोय का काय? कारण कुठेही म्हणजे ते पॉप्युलर मीडिया असो, व्हॉट्सॲप असो का इव्हन चर्चा, त्याच्यामधला वैज्ञानिक भाग हा इतका कमी आहे की असं वाटतं अजून एक 4-5 शतकं मागेच बोलतोय का काय? बाकी सगळं नवीन आहे पण मागचं तसंच आहे. आपल्या एकूण याच्याकडे बघायचा दृष्टिकोन हा आपला काही बदल झालेला आहे असं वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं? हो, वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिकांचा सुद्धा कमी पडतो. अशी खूप उदाहरण आहेत. वैज्ञानिकांनी सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन दाखवला नाही. याचं कारण असं आहे की आपण विज्ञान कुठे शिकतो ना, आपण कसले शोध लागले ते शिकतो. पण शोध लागण्यामागची प्रक्रिया काय असते, प्रश्न कसे विचारायचे असतात, हायपोथेसिस कसं बनवतात, हायपोथेसिस टेस्टिंग कसं करतात, हे शिकवलं जात नाही. आपण एवढंच शिकवतो की बा अलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसिलिनचा शोध लावला आणि यांनी याचा शोध लावला. हे म्हणजे काय विज्ञान नाही की, ह्या विज्ञानाचं फक्त प्रॉडक्ट आहे. विज्ञान म्हणजे प्रश्न कसा विचारायचा, हायपोथेसिस बनवायचं, टेस्ट कसं करायचं, 2 अल्टरनेटिव्ह एक्सप्लेनेशन असतील तर मी त्याचं काय करायचं, ही जी प्रोसेस आहे ती आता नवीन शैक्षणिक धोरण येते त्याच्यामुळे याचा विचार केलाय की नाही मला माहित नाही. पण बेसिकली विज्ञान म्हणजे काय ह्याच आपल्याला सगळं स्वरूप बदलावं लागणार आहे. परत एकदा तपासूनच बघायला लागेल असं दिसतंय. अजून एक प्रश्न आहे, स्नेहल गोखले यांचा प्रश्न आहे की हा व्हायरस नक्की कुठल्या सरफेसेसवर किती टिकतो? तुम्हाला गंमत सांगतो, हे पहिलं उदाहरण असं आहे की साथीच्या पहिल्या दिवसापासून व्हायरसचा अख्खा जिनोम माहिती होता. त्याचा पूर्ण डीएनए, त्याची सगळी प्रोटीन, त्याचं सगळं स्ट्रक्चर माहिती होतं. पण तो कसा पसरतो, तो किती काळ जगतो, तो कसा जगतो, कशाने मरतो, याच्याबद्दल अजूनही आपल्याला क्लिअर एक 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 हे असं झालेलं आहे सध्या की बायोलॉजी शिकायची म्हणजे काय शिकायचं तर मॉलिक्यूल शिकायचं. मॉलिक्यूल समजले म्हणजे अख्खी बायोलॉजी नाही समजत. तुम्हाला त्याची इकॉलॉजी पण समजायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्या व्हायरसची एबायोटिक इकॉलॉजी आहे. तुमचं टेम्परेचरचे काय नातं आहे, त्याचं पीएच चे काय नातं आहे, त्याचं डेसिकेशनचे काय नातं आहे, किती काळ जगतो. बरं, जगतो म्हणजे सगळे एकदम मरत नसतात, पॉप्युलेशन कमी होतं म्हणजे मरण्याचा सुद्धा एक निगेटिव्ह एक्सपोनेन्शियल कर्व असतो. ओके, तो अख्खा कर्व कुठे कोणी कॅल्क्युलेट केलाय? म्हणतात की 4 तास जगतो, तर अख्खा कर्व आपल्याला समजला पाहिजे. या दृष्टीने संशोधन करणं हे सध्या जास्ती करून आउट ऑफ फॅशन आहे. लोक जिनोम अख्खा सिक्वेन्स करतील, पण म्हणून त्याची बायोलॉजी तुम्हाला समजली असेलच असं नाही. सर, वीरेन घैसास यांचा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे, मोबाईल रेडिएशन आणि व्हायरसचं म्युटेशन. सो 3G वॉज इंट्रोड्युस्ड इन 2003 आणि मग व्हायरस म्युटेशन आणि सार्सचा आउटब्रेक झाला. 4G वॉज इंट्रोड्युस्ड इन 2009, म्युटेशन H1N1 आणि स्वाईन फ्लू झाला. 5G वॉज इंट्रोड्युस्ड इन 2020 इन चायना, 5G टॉवर्स इन वुहान फॉलोड बाय करोना व्हायरस म्युटेशन अँड कोविड आउटब्रेक. हा कोइन्सिडन्स समजायचा का आपल्याला खरंच अभ्यास करायची गरज आहे की मोबाईल रेडिएशन आणि व्हायरसेस यांचा काही एकमेकांशी संबंध आहे? मला सांगतो, म्युटेशनचा रेट, ओके, हा आरएनए व्हायरस मध्ये आणखीन जास्त असतो. पण म्युटेशनचा रेट हा साधारणपणे 10 to the power 8 किंवा 10 to the power 9 बेसिस असा असतो. तुमच्या एकाच्या शरीरामध्ये या व्हायरसच्या बिलियन्स कॉपीज होतात. म्हणजे एका माणसाच्या शरीरामध्ये जो व्हायरस वाढतो त्याच्यामध्ये शेकडो म्युटेशन्स होत असतात नॅचरली. त्यासाठी कुठल्या रेडिएशनची आणि कुठल्या मायक्रोवेव्ह आणखी कशाची काही जरूर नाही. म्युटेशन होणं हे नैसर्गिक. नवीन इव्होल्युशन केव्हा होतं
तर ज्या वेळेला नॅचरल सिलेक्शनचे फोर्सेस बदलतात किंवा एखादी संधी निर्माण होते जी पूर्वी कधी नव्हती, किंवा व्हायरसेसच्या बाबतीमध्ये होस्ट बदलतो, या होस्ट मधून एखाद्या म्युटेशननी तो दुसऱ्या होस्टला इन्फेक्ट करायला, त्यावेळेला अचानकपणे हे ते डेंजरस होतात. एरवी व्हायरस सगळीकडे आहे आणि म्युटेशन्स कायम होत राहतात, त्याच्यात नवीन काही नाही. दुसरी गोष्ट अशी की माणूस नवीन नवीन टेक्नॉलॉजीज कायम शोधत राहणार आहे आणि नवीन नवीन व्हायरसेस कायम इव्हॉल्व्ह होत राहणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला हे कॉलेशन मिळत राहणार. श्रीरंग गोडबोले यांना प्रश्न विचारायचा आहे. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की आजकाल ज्यांचे मृत्यू होतात त्यांच्यामध्ये या सगळ्यांच्या मृत्यूमागे गुंतागुंतीचे आजार होते असं एक आता स्टँडर्ड वाक्य सगळ्या न्यूजपेपरमध्ये छापून येतं. म्हणजे त्याच्यामध्ये एक यादी आहे, त्याच्यामध्ये मधुमेह आहे, त्याच्यामध्ये हाय ब्लड प्रेशर आहे, तुम्ही मगाशी उल्लेख पण केलात त्याचा, हृदयविकार आहेत, अस्थमा आहे, कॅन्सर आहे. तर असा कुठला डेटा आहे का की ज्यांना अशा प्रकारचे गुंतागुंतीचे आजार आहेत? आता उदाहरणार्थ मला मधुमेह आहे, तर मला ते रोज पेपरमध्ये वाचून धडकी भरते की मला मधुमेह आहे, तर एम आय मोर ससेप्टेबल आणि त्याची काय हे काय म्हणजे व्हॉट इज द पर्सेंटेज? तर म्हणजे मधुमेह असला म्हणजे तुम्ही निश्चित मरणार अशी आता सगळ्या मधुमेहवाल्यांची धारणा झालेली आहे. आणि असंच हाय ब्लड प्रेशरवाल्यांचं पण आहे, असंच इतर सगळ्या लोकांचं पण आहे. मधुमेहाचं प्रमाण आजकाल आपल्या सोसायटीतलं एवढं जास्ती आहे, तर त्या प्रमाणात असं लक्षात येत आहे का की जर का एका 10त एका माणसाला मधुमेह असेल तर त्यापैकी किती लोकांना रिस्क फॅक्टर जास्ती आहे? म्हणजे त्याला आणखीन काही रिझन्स आहेत का तो एकच कारण असतं मधुमेह आहे? तर ही गोष्ट जी आहे मधुमेह किंवा हायपरटेन्शन आणि वृद्ध माणसांमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्ती आहे, तर ही सुद्धा प्रायोरिटी बेस्ड आहे. म्हणजे मधुमेह असेल तर प्रायोरिटी जास्ती असते. असं नाहीये की मधुमेह असेल तर तुम्ही नक्की मरणार. हे प्रायोरिस्टिक आहे. म्हणजे बाकीचे लोक हे काय धडधाकट लोकांना जर का कोविडचं इन्फेक्शन झाल्यानंतर 1000त 1 मरत असतील, तर मधुमेही हे 1000त 10 किंवा 1000त 20 मरतील, तरी सुद्धा 980 मरत नाही आहेत. म्हणजे हा जो रेशो आहे डायबेटिक किंवा कोमॉर्बिडिटी असलेल्या आणि नसलेल्यांचा, हा रेशो 10 पासून 1:28 असा निम्म्या ठिकाणचा डेटा आहे. 1:28 हा तसा मोठा रेशो आहे, पण तरी याचा अर्थ असा की 1000त 1 1000त 28, तरी सुद्धा 900 आणि काहीतरी लोक त्यातून बरे होतातच आहे. म्हणजे इतरही भाग त्याच्यात तुम्ही म्हटलात तसं आहे का? फिटनेस हा त्याच्यातला एक किंवा ओव्हरऑल फिटनेस हा नक्कीच भाग आहे. आपण डायबिटीस मध्ये शिरायला नको, त्याच्याविषयी मी 4 तास सुद्धा बोलेन, तो माझा अभ्यासाचा विषय आहे. पण डायबेटिक लोकांमध्ये सुद्धा असा डेटा आहे की केवळ शुगरवर ठरत तुम्हाला कॉम्प्लिकेशन होतात किंवा तुम्ही मरता आहे, शुगर पेक्षा फिटनेसवर जास्ती ठरतं. आणि ज्यांचा फिटनेस चांगला आहे, कार्डिओरेस्पिरेटरी फिटनेस आहे, मसल्स आहे, फिटनेसचे अनेक कॉम्पोनंट्स आहेत, ज्यांचे फिटनेसचे सगळे कॉम्पोनंट चांगले आहेत त्यांची शुगर जरी थोडी इकडे तिकडे असली तरी त्यांना कॉम्प्लिकेशन होण्याचा रेट आहे. आणि जर का फिटनेस कमी असेल तर शुगर तुम्ही बरेच जरी औषधांचा मारा करून नॉर्मलला ठेवली तरी कॉम्प्लिकेशन निर्माण होतात. म्हणजे डायबिटीस असो नसो फिटनेसना महत्व आहे. तुम्ही डायबिटीस बद्दल बोलायचं नाही असं म्हटलात, पण तुम्ही तुमच्या कामाबद्दल थोडंसं सांगाल का? कशा तऱ्हेने विचार होतोय आजारांच्या बद्दलच किंवा फिटनेस बद्दल, त्याच्याबद्दल थोडंसं. थोडक्यात बॅकग्राऊंड सांगतो की मी मेडिकल डॉक्टर नाही. माझा मूळ डॉक्टर बायोलॉजी माझा विषय होता, पण त्याच्यानंतर मी बराच काळ हा वाईल्ड लाईफ मध्ये घालवला. आणि तिथं मी कशाचा अभ्यास केला तर वन्य प्राण्यांच्या वाघ होते, हत्ती होते, जंगलातले बरं का, झू मधले नाही, अनेक हरणं होती, रानकुत्रे होते, या सगळ्यांच्या डिसिजेसचा केला.
आणि त्यामुळे माझी एक मनाची धारणा नेहमी अशी होऊन गेली की हेल्थ इज अन एन्व्हायरमेंट, हेल्थ इज अन इकॉलॉजिकल सायन्स. मला इकॉलॉजी बाजूला करून हेल्थ नाहीच समजू शकत. आणि त्यामुळे इकॉलॉजी आणि बिहेवियर हा माझे बॅकग्राऊंड घेऊन काही कारणामुळे मी डायबिटीस वगैरे यांचा अभ्यास करायला लागलो. त्यामुळे असं लक्षात आलं की डायबिटीस असणं नसणं याच्यामध्ये इकॉलॉजी आणि बिहेवियरचा खूप मोठा संबंध आहे. आणि असे तुम्हाला पॅटर्न पण दिसतात. असा अभ्यासही झालेला आहे की आता लोकांनी इथून उठून जाऊन आधी भागात जाऊन तिथं सॅम्पलिंग करून सर्वे केलेले आहेत. तर आदिवासींमध्ये हायपरटेन्शन मिळतं पण डायबिटीस अजिबात मिळत नाही. सर एक शेवटचा प्रश्न आहे विष्णुता गावडे यांचा की कॅन वी स्टरलाइज N95 मास्क विथ UV रेज? माहित नाही मला त्यातला काही, मी काही त्याचा अभ्यास केलेला नाही म्हणून मी तुम्हाला उगीच काहीतरी खातर आपल्याला सांगणार नाही. हा प्रश्नाचं उत्तर मला माहिती नाही. सर आपला वेळ ऑलरेडी संपलेला आहे. धन्यवाद तुमचे पण आणि सर्व पॅनेलचे. प्रबोधन संवादमध्ये पुढच्या शनिवारच्या कार्यक्रमाच्या बद्दल थोडंसं सांगते. पुढच्या शनिवारी म्हणजे 15 ऑगस्टला संध्याकाळी 7:30 वाजता आपले वक्ते असणारे ज्ञानेश्वर मुळे आणि अमेरिकेचे व्हिसा धोरण आणि भारतीयांवर परिणाम याच्याबद्दल ते संवाद साधणार आहेत. सगळेजण जॉईन होतीलच त्याला. धन्यवाद परत एकदा सगळ्यांचे. इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन संवाद धन्यवाद.